नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत क्रिएटिव्ह वर्ल्डच्या सर्वेसर्वा आणि कल्याण चॅप्टर मेंबर सावनी संगवई यांना. नमस्कार. सावनी, कल्याण चॅप्टर मेंबर आणि सर्वेसर्वा क्रिएटिव्ह वर्ल्ड नावातच आहे क्रिएटिव्ह, आणि यू हॅव बीन व्हेरी क्रिएटिव्ह, कारण तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहात, ब्रँडिंग मध्ये आहात. तर आज तुम्ही तुमच्या अतिशय बिझी स्केड्यूल मधून वेळ दिलात आणि इथे गप्पा मारलात, त्याबद्दल मनपूर्वक आभारी. गप्पा मारायला सुरुवात करायची. अंबरनाथला बालपण गेलंय असं मी ऐकलं. नाही, कल्याणलाच. वा, ग्रेट. अच्छा, जन्मापासूनच कल्याण. हो. ग्रेट. सो शाळा, कॉलेज, बालपण सगळं कल्याण. हो, कल्याण. मग आपण तिथं सुरुवात करूया. थोडंसं तुझ्या बालपणाबद्दल, शाळा आणि कॉलेजच्या रूपाबद्दल सांगाल. माझे बाबा ऍक्च्युली नागपूरचे. माझे पूर्ण म्हणजे बाबांची फॅमिली सगळी नागपूरला आहे. अच्छा, विदर्भ. बाबा जॉब निमित्त इथे आले आणि बाबा आणि आईचं माहेर पूर्ण कल्याण आहे. त्यामुळे मग मी जन्मापासूनच कल्याणमध्ये. म्हणजे बाबा जे इथे आले ते इथेच स्थायिक झाले आणि बाकीचे सगळे आमचे नागपूरला आहे नातेवाईक. आणि नंतर मग जसं जॉब वगैरे लागला आणि नंतर मग मी 8वीत असताना माझे बाबा एक्सपायर झाले. ब्रेन ट्युमर आणि याच्यामुळे, आणि लंग्सचा कॅन्सर झालेला त्यांना. दोन्ही एकत्र? हो, दोन्ही एकत्र झालेला त्यांना. आणि त्याच्यानंतर मग माझ्या आईला बाबांच्या ठिकाणी जॉब लागला. पण आमचं कोणी ते रिलेटिव्ह नसल्यामुळे, सगळे नागपूरला असल्यामुळे आमचं सगळं शिक्षण वगैरे सगळं काही मामांनी पाहिलं. म्हणजे माझ्या मामांनीच माझ्या बाबांच्या मागे आमचं भरपूर काही शिक्षण वगैरे. मला एक बहीण आणि एक भाऊ आहे. आणि मी मोठी आणि 1 वर्षांनी लहान बहीण, 5 वर्षांनी लहान भाऊ आहे माझा. सर्वात लहान भाऊ? हो, सगळ्यात लहान भाऊ आहे. आणि त्यामुळे मग बाबा गेल्यानंतर जे म्हणतात तसं आपण एक लॅविश लाईफ जगत असतो, आणि वडील गेल्यानंतर जी एकदमच खाली येते, ते सगळ्या अनुभवातनं लहानपणी गेलो. आणि पण आमच्या मामांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. इव्हन म्हणजे आवडीनुसार प्रत्येक, म्हणजे आम्हाला तेव्हा गाईड करणारही कोणी नव्हतं की हा कोर्स जॉईन कर, हे शिक्षण घे, ते शिक्षण घे वगैरे. पण माझ्या मामांनी मला लहानपणी, माझी हॉबी नाहीये ड्रॉइंग, पण मला तो गुण आलेला आहे. तर माझं लहानपणापासून ड्रॉइंग चांगलं होतं म्हणून माझ्या मामाने मला 12वीतच ग्राफिक डिझाईनचा कोर्स लावलेला. तेव्हा माहिती नव्हतं ग्राफिक डिझाईन म्हणजे काय असतं आणि आपण काय करू. पण आपली आई बिचारी मेहनत करते आणि मामाने प्रेमाने एक कम्प्युटर कोर्स लावून दिलेला आहे, म्हणून तो करायचा म्हणून तो केला. आणि मग माझे बहीण भाऊ आम्ही सगळे एकटेच जास्त वाढलो, कारण की आमचं नागपूरला सगळं फॅमिली असल्यामुळे तिथून सारखं कोणी इथे येऊ नाही शकायचं, किंवा इथून पण तिथं जाणं कसं कठीण. त्यामुळे लहानपण म्हणायचं तर असं 8वी पर्यंत खूप छान गेलं. पण त्याच्यानंतर खूप खडतर प्रवास होता, प्रचंड मानसिक आणि आर्थिक. आणि हे आता मागे वळून बघताना असं वाटतं की या वयाला, की आपण त्या वयात किती मॅच्युअरली सगळं हँडल केलं. आणि इझी नव्हतं तेवढ्या लहान वयामध्ये एकदम सगळं काही हे करायचं. तेव्हा आई आम्हाला सगळं म्हणायची की माझी पोरं एकदम म्हणजे परिस्थितीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली जी आधी होती. पण आता कळतं की खरंच आई बोलायची. तेव्हा काही वाटायचं नाही, असं वाटायचं काही नाही, आपण जसं होत गेलं तसं आहे. म्हणजे जेव्हा बाबा होते तेव्हा खूप श्रीमंती म्हणण्यासारखं नव्हतं, पण खूप चांगल्या साजूक तुपाचे डब्बे वगैरे असायचे. आणि बाबा गेल्यानंतर पोळी बरोबर भाजी खायला नसायची, अशा परिस्थितीत आम्ही आलेलो होतो. म्हणजे परिस्थितीत प्रचंड बदल झाला. कारण कॅन्सर म्हटल्यावरती सगळंच काही आपलं त्याच्यामुळे मग फक्त दिसायला फ्लॅटमध्ये राहतोय, पण एकदम हलाखीची परिस्थिती. पण माझ्या बाबांची पुण्याई, आईची पुण्याई की आम्ही तिघही व्यवस्थित शिकलो. कोणाचं काही म्हणजे जसं आज मी बघते की आपण पोरांना गाईड करतो किंवा आई वडील पोरांना गाईड करतात. आमच्या आईला म्हणजे बाबा गेल्यानंतर तिला जॉब करण्याचा पर्याय नव्हता. पण ते माझ्या मामाच्या, आज मी जे काही ग्राफिक डिझायनर आहे सगळं श्रेय मी माझ्या मामालाच देईन, कारण त्याच्यामुळे जर त्यांनी मला तेव्हा ग्राफिक डिझायनिंग नसता कोर्स लावला तर मी आज काय डिझायनर वगैरे बनूच नसती शकली. आणि
जे मला कोर्स करायचे होते ते खर्चाच्या एकदम बाहेरचे होते, जे आईला परवडणारे नव्हते. कारण आम्ही तिघही होतो, तिघांचंही शिक्षण करायचं होतं. त्याच्यामुळे मग मी टीवाय झाल्यानंतर मी MA इकॉनॉमिक्स केलेलं आहे. MA मध्ये मी स्पेशल विषय इकॉनॉमिक्स घेतलेला. आणि पण मला लेक्चरर बनायचं होतं, पण आई घाबरायची की कोणी मोठं नाहीये घरामध्ये, तू लेक्चरर नको बनू, असं कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचं नाही, मला भीती वाटते वगैरे असं. मग त्याच्यामुळे मग खूप गोष्टींमध्ये आईचा विचार करून मागे यावं लागलं की आपल्यामुळे तिला टेन्शन नको किंवा काय नको. मग टीवाय झाल्यानंतर आईला हातभार म्हणून मी जस्ट सर्टिफिकेट वगैरे शेअर करायची. आणि तेव्हा मला टीवाय झाल्यावर जॉब लागलेला. मला फक्त एक आईला छोटेसा मदत करायची होती. आणि तेव्हा ग्राफिक डिझायनर हा काही एक मोठा हे असतो असं मला काही माहिती नव्हतं आणि कोणी सांगितलंही नव्हतं. आणि नंतर मग पुढे पुढे लाईफ मध्ये जात जात मग एक 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 मी इंटरव्ह्यू देत गेले. तसं करत करत मी ऍड एजन्सीमध्ये जॉबला लागले. अच्छा, मग ऍड एजन्सीमध्ये पहिला जॉब केला? नाही, पहिले माझा जॉब होता केरूरमध्ये. तो माझा एकदम म्हणजे टीवाय झाल्या जो फ्रेशर म्हणून जॉब असतो तिथे मी ट्रॉफी डिझायनिंग शिकले. आणि नंतर मग मी वाशीला लागले. केरूर म्हणजे कल्याण टिळक चौकातला? हो, महाराष्ट्र बाजूचं. हो, वाह, क्या बात. माझा फर्स्ट जॉब होता. टीवाय झाल्याच मी तिथे लागले होते. कारण काय मी ऍक्च्युली आईला हेल्प माझ्याकडून थोडस फुल ना फुलाचे बागे म्हणून मी बोरगावकर जिम मध्ये लागलेले. तिथे मला एक लिहायचा जॉब दिलेला. तिथे केऊर क्लिनिकल काम. तिथे केऊर सरांची मिसेस यायची. तर मी एकदा लिहित बसले होते माझ्या बाळाला, तेव्हा तिने माझ्या याच्यात वाकून बैठे होते. तेरा ग्राफिक डिझायनिंग हो गया क्या? म्हटलं हाँ. तो मैं बोले कि मेरा अभी कॉलेज कंप्लीट है, मुझे एक्सपीरियंस है. हमारे इधर आ जा, तेरे को हम लोग ले लेंगे. आणि तिकडे मी लागले. आणि मग तिथे मला काही मेन म्हणजे तिथे मी गुजराती वाचायला आणि समजायला शिकले. तिथून मला प्रॉपर सगळं गुजराती वाचता येतं, समजतं, पण फक्त बोलता नाहीये. कारण तिथे गुजराती मॅटर असायचे. मराठी टायपिंग तिथे मला भरपूर फायदा झाला. तिथून मी गुजराती टायपिंग शिकले, मराठी टायपिंग शिकले. आणि मेन म्हणजे गुजरातीचे ज ब वगैरे हे सगळे वर्ड्स कळायला लागले. गुजराती कसं वाचायचं तेही कळायला लागलं. समोरचं गुजरातीत बोलतोय तेही सगळं समजायला लागलं. म्हणजे गुजराती बोलता आलं नाही तरी गुजराती जो समोरचा बोलतोय ते कळतं, गुजराती वाचता येतं आणि प्रॉपर वाचताही येतं. वा, क्या बात आहे. म्हणजे असं फार कमी वेळा असतं. म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो, मला गुजराती बोलता येतं, पण वाचायला लागलं की आता तू जसं म्हणालीस की ज आणि म अशा अक्षरांमध्ये किंवा म आणि भ कळतं, पण पुढं गेलं की बऱ्याच वेळा कन्फ्युज व्हायला होतं. हे उलट आहे आणि हे फार कठीण आहे. बोलायचं कधी ट्रायच नाही केला, पण जे मला मॅटरशी रिलेटेड जे असायचं मला कळायचं काय मॅटर आहे काय नाही. इव्हन प्रूफ रिडिंग करतानाही कळायचं की अरे हे मिस्टेक झाली. मग त्याचा मला भरपूर फायदा झाला. पण नंतर मला कळालं की ग्राफिक डिझायनिंगला मुंबईमध्ये खूप स्कोप आहे आणि पेमेंट पण डबल टिबल वाढतं डायरेक्ट. मग तिथून मी वाशीला लागले. वाशीला तिथे पण 3D मध्ये काम होतं. म्हणजे हा मग ठेवलाय तर जसा कोरल मध्ये ड्रॉ करायचा. आणि मला ते पहिल्यापासून जाम आवडायचं ते काम की कॉपी पेस्ट जसं दिसतं जसा इफेक्ट पडलाय तसा तो कोरल मध्ये आला पाहिजे. तर तिथेही काम केलं. आणि तिथून नंतर मग मी घाटकोपरला लागले. कारण तेव्हा मी सिंगल होते आणि तेव्हा काही असं हे नाही, जिथे पेमेंट चांगला मिळेल तिथे आपण उडी मारायची. हे तेव्हाच हे होतं. म्हणजे असते असते पगारचा वाढत असेल तर जिकडे पगार जास्त मिळेल तिथे आपण. मेन म्हणजे ग्राफिक मध्ये कसं असतं की तुम्ही जितके नॉलेज मिळवाल ना तेवढ्या क्षेत्रांमध्ये काम करा. जसं मी केयूरमध्ये फक्त ट्रॉफीच काम करायची. तिथे ट्रॉफीचं शिकल्यानंतर ग्राफिक मध्ये फक्त ट्रॉफी नाहीये ना, मॅगझिन सेटिंग असतं, भरपूर गोष्टी असतात जे आपल्याला नॉलेज मिळायला पाहिजे. मग ते नॉलेज मिळवण्यासाठी मग मी जॉब चेंज करायचे आणि प्लस पेमेंट साठी पण करायचे. बरोबर, दुहेरी फायदा झाला. हो, की पगारही वाढत गेला, अनुभवही आला आणि ग्राफिक डिझाईन मधली डेप्थ कळत. ग्रेट, फॅन्टास्टिक. म्हणजे पहिल्यांदा केऊर, तिकडनं नवी मुंबई, तिकडनं घाटकोपर आणि नंतर तिथून लोअरपर्यंत आणि मग तिथून लोअरपर्यंत. म्हणजे हळूहळू मुंबईकडे प्रवास झालेला होता. बर, ग्रेट. शाळा आणि कॉलेज कुठली? शाळा माझी शिशुविकास शाळा आहे आणि कॉलेज माझं KM अग्रवाल कॉलेज आहे. अच्छा, दोन्ही कल्याणात. हो, ग्रेट. म्हणजे नोकरीच्या निमित्ताने जो प्रवास झाला तो पहिल्यांदा कल्याण बाहेर, नवी मुंबई, घाटकोपर आणि परत. ग्रेट. तुला एक मस्त सुंदर लहान मुलगी, गोंडस अशी, आणि नवऱ्याचं नाव धीरज. कल्याण मधले प्रथित यश
मी असं म्हणेन समाजसेवक असं नाही, पण अतिशय मानले गेलेले किंवा ज्या चौघांना माहिती असलेले राजा संगवई यांची सून म्हणून जेव्हा तू संगवई परिवारात आलीस, आता तू संगवई म्हणून नावारूपाला आलीस, तर थोडंसं धीरज आणि मुलीबद्दल सांग. धीरज असा बोलका पण आहे आणि अबोल पण आहे. बर. म्हणजे ही कॅन स्ट्राईक द बॅलन्स. हा, म्हणजे तो मुडी आहे, कधी तो मस्करी करेल आणि कधी तो शांत बसेल हे सांगता नाही येत. आधी काही वर्ष ते समजायला वेळ लागला, पण आता म्हणजे आता वाईट मॅच व्हायला लागल्या. आता म्हणजे जसं माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मी खूप बालिश आणि अल्लड होते. ऍक्च्युली मी रिझर्व असली तरी मी ज्यांच्याशी माझ्या वाईट मॅच होतात त्या बाबतीत मी भरपूर बालिश आणि हे आहे. तर आता तो माझ्या लेवलचं झालं असं मला वाटायला. अच्छा अच्छा. आता दोघांची वेव्हलेंथ जुळलेली. म्हणजे आमच्यामध्ये जर उद्या भांडण जरी झालं तरी 2 मिनिटात आम्ही नॉर्मल असतो. अच्छा. हा, कारण मला डोक्यामध्ये ठेवायला आवडत नाही काही गोष्टी. आणि आता मला असं वाटतं माझ्या संगतीमुळे तो तसा झालेला. माझ्या संगतीमुळे तसं झालंय. कारण आम्ही बघितलं घरात जरी काही होतातच नॉर्मल, आपल्या बहीण भावांमध्ये पण होतात. त्याच्यामुळे जर काही खटके उडाले की दुसऱ्या मिनिटाला आम्ही असे असतो की कुठे काय झालेला किंवा विषयच नाही निघत. मेन म्हणजे तो विषयच नाही निघत परत. म्हणजे कार्य दुरावा हे संभवत नाही. फॅन्टॅस्टिक. आणि लगेच तुम्ही तुमचं ऍक्सेप्टन्स आहे ठीक आहे. अभी झगडे परत काढायचं नाही. बरोबर. पल में झगडे अभी तुरंत बनले. सुपर, क्या बात आहे. आणि मुलगी काय करते? ती 6वीला आहे महावीर जैनमध्ये आणि ती कराटे करते. प्लस तिला म्हणजे जसं मला बाय बर्थ ड्रॉइंग हे आहे. म्हणजे उद्या मला कोणी विचारलं हॉबी आहे का ड्रॉइंग, तर माझी ड्रॉइंग ही हॉबी अजिबात नाहीये. मला जाम कंटाळा येतो ड्रॉइंग काढायला, पण माझ्या अंगात तो बाबांकडून आलेला गुण आहे. जसं आता माझे जे आजी सासरे होते ते ह्याच्यामध्ये डीन होते जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये, तर कदाचित त्यांच्याकडून पण तिला तो गुण आलाय, माझ्याकडून पण आलेला. हा, तर ती शेडिंग वगैरे खूप छान करते. म्हणजे तिला काही सांगावं नाही लागत की हे असं ड्रॉइंग कर तसं कर. ती स्वतःच एकदम म्हणजे शेडिंग करणं इझी नसतं, त्या ड्रॉइंग ती करते. बरोबर. आणि ते तिला लिडरशिप क्वालिटी आहे तिच्यामध्ये. हा, म्हणजे ती आता आमच्या बिल्डिंग मध्ये एवढी पोरं आहेत, सगळ्यांची ती लिडर असते. तिला व्हीआयपी पर्सन म्हणून आमच्या बिल्डिंग मध्ये तो टॅग मिळाला. म्हणजे मला असं वाटतं मी थोडी रिझर्व आहे, पण तो माझा गुण नशीब तिच्यामध्ये नाही आलेला आहे. म्हणजे मुलगी बरोबर आईच्या विरुद्ध आहे त्या बाबतीत. म्हणजे मी बोलकी आहे, पण मी माझ्या सिलेक्टिव्हली बोलकी. म्हणजे माझ्या कम्फर्ट झोन मध्ये मी असते तेव्हा मी भरपूर बोलते. पण तिचं तसं नाहीये, ती सगळ्यांशी बोलते. ती सगळीकडे लिडरशिप दाखवते. ती सगळ्यांशी प्रत्येकाच्या घरात जाऊन स्वतःच्या घरासारखी वागू शकते. वा, क्या बात. म्हणजे एक्स्ट्रोवर्ट आहे. तू जशी इंट्रोवर्ट आहेस किंवा म्हणजे मी गेली तर कोणाच्या जोपर्यंत कोणी आत येणं म्हणत नाही जोपर्यंत मी उठणार नाही, म्हणजे तिला ती डायरेक्ट बेडरूम पर्यंत. ग्रेट. मुलीचं नाव काय? कौशिकी. अच्छा. आणि कौशिकी आता 8वीत आहे मला वाटतं. नाही 6वीत. 6वीत आहे. ग्रेट. पण बॉल लीडर आहे, प्रचंड बोलकी आहे, सगळ्यांना आपलंसं करते आणि तिला लिडरशिप टॅग दिलेला आहे. म्हणजे ती पुढे जाऊन या बाबतीत काहीतरी करेल असं आता दिसतंय. आणि जसं तू आता म्हणालीस की शेडिंग करते, म्हणजे ड्रॉइंगची पण कला जीन्स मधनं आलेली आहे. ग्रेट, जबरदस्त. तू नोकरी बद्दलचा प्रवास सांगितलास, एकूण शिक्षण सांगितलंस. मग आपण स्वतः ग्राफिक डिझायनर व्हावं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हे कधी ठरलं? ऍक्च्युली माझी मुलगी लहान होती तेव्हा मी जॉबच करत होती. माझ्या डोक्यात कधी असं मी बिझनेस वुमन व्हावी वगैरे असे विचार नव्हते, कारण त्याच्यामध्ये आपण 24 तास अडकतो. जॉब म्हणजे 8 तास काम करायचं एका महिन्याला, एक ठराविक अमाऊंट येते, त्याची ती सवय असते आपल्याला. आणि बिझनेस मध्ये आपण जे काम करू त्याच्यानुसार आपलं बरोबर आणि जबाबदारी पण वाढते. त्याच्यानंतर आपण 8 तासानंतर घरी गेलो ते त्यांचं ते बघून घेते असा विषय असतो. त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यात तसं काही नव्हतं. पण माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा मला जॉब सोडावा लागला तिला सांभाळण्यासाठी. पण जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला कळलं की मी TY पासून जे जॉब करायची ना तर मला रिकामा नाही बसवत. बरोबर. हा, ती सवय झालेली आणि मला कोणावर डिपेंड राहायची सवयच नव्हती की मला ह्या खर्चासाठी पैसे देशील का, मला हे आणायचं. त्यामुळे ते एक लाज वाटायची मनामध्ये, खूप लाज वाटायची. स्वाभिमान दुखावला की अरे असं कसं या गोष्टीसाठी पैसे मागायचे. तर मग तेव्हा मी म्हटलं की आपण एक छोटा गाळा घेऊया बिल्डिंगच्या जवळ, चाललं ते ट्राय करून बघूया रिकामा बसण्यापेक्षा. कारण
ग्राफिक डिझायनिंग हे असं आहे ना की आपण बिझनेस करू शकतो त्या गोष्टीचा, त्या कोर्समध्ये, की काही ह्याच्यासारखं नसतं की त्याच्यात आपण बिझनेस नाही करू शकत. तर त्यामुळे मी ट्राय केला. पण स्वामींची कृपा माझ्यावरती की मी जेव्हा बिझनेस टाकला, मला खूप लोक असे यायचे आणि म्हणायचे हे बघा 3 वर्ष ना रेंट नाही निघाला तरी पण टिकून राहायचं, नाही काही झालं तरी पण टिकून राहायचं. पण माझ्यावरती देवाची कृपा होती की माझा पहिल्या महिन्यापासून रेंट निघायला लागले आणि मला कामं यायला लागलेली. त्यामुळे मग मी हळूहळू त्या याच्यात. पण आपण जेव्हा ग्राफिक डिझायनर जॉब करत असतो ना, तेव्हा ना आपल्याला पेपरची क्वालिटी माहिती असते, आपल्याला प्रिंटिंग बद्दल 0 नॉलेज असतं. तिकडे फक्त आपल्याला पीसीवरती काम करायचं असतं, जॉब करायचा विषय संपला आणि मेल करायचं असतं. पुढे आपल्याला ना पेपरशी संबंध असतो, ना क्वालिटीशी संबंध असतो, ना पुढे काय प्रिंट करून कुठे जातं याच्याशी. फक्त आपल्याला एक साईज आणि मॅटर दिलेला असतो, बरोबर, ते फक्त फायनल करायचं असतं. पण जेव्हा स्वतः बिझनेस मध्ये उतरली तेव्हा मला कळलं की भरपूर गोष्टी असतात जे माझ्या आलेल्या कस्टमरला जर मला नॉलेज नसेल तर मी त्याला कशी काय समजवणार. त्यामुळे मी स्वतः ऍक्च्युली बघायला गेलं तर मी प्रचंड मेहनत केलेली आहे. म्हणजे स्वतःच्या तोंडाने बोलू नये, पण मी खरंच खूप मेहनत केली. कारण ह्याच्यात जेव्हा मी बिझनेस मध्ये आली तेव्हा मला फ्लेक्स मध्ये किती प्रकार असतात माहिती नव्हते, पेपर मध्ये किती प्रकार माहिती नव्हते. मला फक्त माहिती होतं बॅनर मध्ये किती प्रकार आहे हे माहितीच नव्हते. पण मी भरपूर फिरले. नशिबाने मला खूप चांगली लोक भेटली आणि त्यांनी खूप चांगली लोक भेटली, हेल्पफुल लोक भेटली. आणि त्याच्यामुळे मला ना प्रत्येकाने हेल्प केली की मॅडम हा जीएसएमचा पेपर असतो, हे असतो. मी लिहून घ्यायची सगळं. मग फ्लेक्स मध्ये छोटे छोटे तुकडे करून मी भरपूर गोष्टी केल्या आणि त्याच्यातनं मी कस्टमर्सला नंतर सांगायला लागली, रेट लिहून घ्यायला लागली, रेट कळायला लागले. पहिल्यांदा बॅनरची ऑर्डर आल्यावर भीती असायची की काम परफेक्ट होईल की नाही माझ्या काम. तर मी ऍक्च्युअली किती पण लांब असतो तिथे जाऊन उभी राहायची बॅनर लावताना. मुलं बॅनर लावत असताना मी तिथे उभी राहायची, प्रोजेक्ट डिलिव्हर होईपर्यंत. कारण कधी बिझनेस केलेला नव्हता. ती भागदौड होती की आपण जर उतरलोय तर आपण प्रॉपर जर क्वालिटी नाही दिली तर आपल्याकडे नंतर कोणीच येणार नाही. त्याच्यामुळे मी त्या भीती खातर शॉप बंद करून तिकडे जायची. मग नंतर मग खूप अशा गोष्टी स्ट्रगल मधून शिकत मग कोरोना आला. मग नंतर मग परत बंद झालं सगळं आणि मग परत कोरोना नंतर परत रिस्टार्ट केलं. बरोबर, करेक्ट. क्रिएटिव्ह वर्ल्ड हे तुमच्या फोनचं नाव आहे आणि क्रिएटिव्ह वर्ल्ड हे नावच सांगतं की तुम्ही क्रिएटिव्हिटीच्या जगात येता जेव्हा तुम्ही सावनी सनवईला भेटता. बरोबर आहे. आत्ताच इव्हन गप्पांमधनं पण कळलं की ग्राफिक डिझाईन मध्ये किती डेप्थ आहे. किंवा जे तू कायम सांगतेस किंवा बॅनर प्रिंटिंग असलो किंवा कुठल्याही प्रिंटिंगचं काम मी स्वतः करते, माझ्याकडे प्रोफेशनल टीम आहे. तर हे क्रिएटिव्ह वर्ल्ड नाव द्यावं असं का वाटतं? ऍक्च्युली मी पहिले नाव वेगळं ठेवलेलं होतं, पण नंतर मग माझ्याकडे ना हळूहळू खूप गोष्टी मी विचार करायला लागले की आपण हे पण करतो ते पण, ते सगळी क्रिएटिव्हिटीची काम आहे. नक्कीच. त्यामुळे मग मी क्रिएटिव्ह वर्ल्ड दिलं, कारण ते क्रिएटिव्ह वर्ल्ड म्हणजे त्याच्यामध्ये सगळे क्रिएटिव्हिटीची काम येतात. नक्कीच. कारण मी जे पण बनवते ते कस्टमाइज असतं. त्यामुळे त्या नावावरून लोकांना कळलं पाहिजे की इथे सगळं क्रिएटिव्ह कामच मिळतं. मग मी तो क्रिएटिव्ह वर्ल्ड हे नाव फायनल केलं. बरोबर. म्हणजे कस्टमरची क्रिएटिव्हिटी तू मॅच करू शकतेस म्हणून क्रिएटिव्ह. फॅन्टॅस्टिक, अतिशय सुरेख. कारण क्रिएटिव्ह वर्ल्ड ऐकल्यानंतर सुद्धा कस्टमरला, म्हणजे मी जे कस्टमर असेल तर मी सुद्धा असा विचार करतो अरे क्रिएटिव्ह वर्ल्ड म्हणजे इथं क्रिएटिव्हिटीची संबंधित काहीतरी स्पेशल असणार. प्रॉब्ली माझ्या आयडिया इथे प्रत्यक्ष येऊ शकतात. डोक्यात एक कन्सेप्ट घेऊन येतो. नक्कीच. मी आज इथे गेलो तर मला असं वॉल क्लॉक हवंय, मला मगवर अशी प्रिंट हवी, मला माझं पॅम्पलेट असावं. त्यांच्या डोक्यातले विचार आपल्याला कागदावरती, टी शर्ट वरती, प्रत्येक गोष्टीवरती उतरवायचे. बरोबर. आणि ते उतरवता येतात क्रिएटिव्हली म्हणून क्रिएटिव्ह. एक्सलेंट. तू आता जर म्हणालीस की ग्राफिक डिझाईन म्हणून स्वतः सुरुवात केली, स्ट्रगल होतं. अर्थात प्रत्येक व्यावसायिकाला त्या स्ट्रगल मधून जावंच लागतं. किंबहुना जर तू म्हणालीस की बाबा बॅनर लावत असताना मी स्वतः जाऊन उभी राहायचे की बॅनर नीट लावतायत का नाही, कारण ती धाकधूक असते. पण माझ्या मुलं मी असं म्हणेन धाकधूक होतीच, पण त्याचं दुसरं रूप मी अशा दृष्टीने बघतो की ती कमिटमेंट होती. की जर मला इथं पाय रोवून उभं राहायचंय, मला जर एस्टॅब्लिश व्हायचंय तर मला आत्ता पडतील ती सगळी कामं करावी लागतात. आणि हे मान्य करणं आणि स्वतः करण्यात फरक असतो. जे तू दोन्ही करत होतीस हे खरोखर स्तुत्य आहे, खरोखर कौतुक करणार काय. कोरोना
म्हणजे कामाची सुरुवात झालेली होती, लोकांना कळलेलं होतं, कामं यायला लागली होती आणि कोरोना. आणि बऱ्याच व्यवसायांना हा अडचणीचा विषय ठरला. म्हणजे मी आज फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मी कितीतरी लोकांना असं ओळखतो माझ्या क्लायंट्समध्ये, कल्याण किंवा बाहेरच्या शहरांमधून, की आजही बरेच व्यावसायिक त्या अडचणीतून पूर्णपणे बाहेर आलेले नाही. तर तुला स्पेसिफिकली काय काय अडचणींचा सामना करायला? ऍक्च्युली जसं मी म्हटलं की मी जॉब सोडल्यानंतर मी मानसिक याच्यात गेलेली, कारण एक कमवायची तसं माझं कोरोनामध्ये भरपूर झालेलं. आणि तेव्हा काम नसल्यामुळे ना, ज्या व्यक्तीला कंटिन्यू काम करायची सवय तो बसू नाही शकत. अचानक बेकारी आली की तो बसू नाही शकत. भले आपण घरात किती काही करू, एक स्त्री म्हणून कुकिंग करू, हे करू ते करू, पण ते फायनान्शियल जी आपली स्वतंत्रता असते ना, ती नसते की आपण हलून जातो. आयडेंटिटी. त्यामुळे मग मी विचार केलेला. आणि मला नाही माहिती, पण मी बघत होती तेव्हा की लोक ना ऍलोपॅथी कडून ना नॅचरल गोष्टींकडे बघत होती. लोक काढे पित होते, लोक काय काय करत होते, आणि सगळ्यांनी गोळ्या बंद करून काढे वगैरे, चूर्ण वगैरे हे सगळं स्टार्ट केलेलं. आणि स्वतः माझी सासू नॅचरोपॅथी थेरपिस्ट आहे, त्यामुळे मग मी पण विचार केला की आपण ना फक्त एका नॉलेजवरती अवलंबून नको राहायला. उद्या परिस्थिती काही येऊ शकते. अचानक कोरोना आला तर आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज पाहिजे, ज्या जोरावरती आपण राहिलं पाहिजे, किंवा उद्या आपण आपली तब्येत सांभाळता आली पाहिजे, आपल्या फॅमिलीला सांभाळता आलं पाहिजे. त्यावेळेस बाहेरही नाही जाऊ शकायचो, काहीच नाही करू शकायचो, सगळं बंद होतं. त्यामुळे मग मी ऑनलाईन सर्च केलं आणि रूपमती येवलेकर म्हणून मॅडम आहे, त्यांच्या अंडर ठाण्याला सीईडीपी इन्स्टिट्यूट मध्ये मी ऑनलाईनच नॅचरोपॅथीचा कोर्स लावलेला. जसं कोरोना जायला लागला तसं ते ऑफलाईन व्हायला लागलं. मग आमचं ऑफलाईन योगा, ऑफलाईन लेक्चर सगळं स्टार्ट झालं. पण त्या कोर्समुळे मला प्रचंड फायदा झाला, कारण मला स्वतःला फायब्रॉइडची गाठ होती. तर ती फायब्रॉइडच्या गाठीचं ऑपरेशन झाल्यानंतर मॅडमनी मला जे, जसं म्हणतात, निसर्गात भरपूर ताकद आहे आणि आपण या पंचतत्वांनीच बनलेलो आहोत. तर मला जेव्हा गाठ डिटेक्ट झालेली, तेव्हा मला अजूनही गाठी डिटेक्ट झालेल्या, तेव्हा डॉक्टर म्हणाले ऑपरेटच कराव्या लागतील या गाठी. पण आमच्या मॅडमनी मला विश्वास दिलेला की निसर्गात प्रचंड ताकद आहे, तू हे कॉम्बिनेशन वापर आणि नंतर तू तुझ्या गाठी विरघळतील. पण माझ्यामध्ये ऑपरेशन जरा हिंमतच नव्हती परत जाऊन चेक करायची की माझ्या गाठी विरघळ्यात की नाही. पण आज जवळजवळ 2-2.5 वर्षांनी मी कंटिन्यू पावडर घेऊन आज माझ्या 3 गाठी होत्या, 3 ते 4 गाठी होत्या, त्याची एकच गाठ राहिलेली. हा आपल्या निसर्गाचा एक ताकद आहे. पण म्हणजे लोकांना इन्स्टंट रिझल्ट हवे असतात, पण निसर्ग हा तुम्हाला खूप काही देतो. आणि मी त्याच्यानंतर मग विकायला लागले, स्वतःवरती प्रयोग करायला लागले, घरातल्यांवरती प्रयोग. आणि मेन म्हणजे मी स्वतःवरती प्रयोग केलेला. माझं ऑपरेशन झाल्या शिकता त्यावेळेस मला पट्टी लावलेली, माझं ड्रेसिंग झालेलं होतं, तरी मी घरातली सगळी कामं करत होती. माझी एनर्जी लेवलही तेव्हा डाऊन नव्हती झाली. आणि मग मला कळलं की आपण ह्या गोष्टी लोकांनाही देऊ शकतो. दुर्लक्षित केलं तर तेवढी ताकद आहे. हो. आणि मेन म्हणजे मी धीरजच्या आत्या, माझी आई, सगळ्यांना जॉईंट पेनचं ऑइल द्यायला लागले, बरोबर सगळं द्यायला लागले. आणि मी आजूबाजूच्या लोकांवरतीच आधी बघितलं काय रिझल्ट येतात. माझ्या सासऱ्यांची मान थरथरायची, मान थरथरणं हे कमी व्हायला लागलेलं. माझ्या सासूला फंगलचं ऑइल दिलं की तिची इचिंग थांबायला लागलेली. आणि सगळ्या गोष्टी या वनस्पतींपासून बनलेल्या होत्या. आणि नंतर मग मी नॅचरोपॅथी, जेव्हा मला गॅरंटी झाली, विश्वास झाला की आपण लोकांना बरं करू शकतो, आपल्यामुळे लोक बरे होऊ शकतात विदाउट साईड इफेक्ट, तेव्हा मग मी नॅचरोपॅथीचे ट्रीटमेंट द्यायला लागली. म्हणजे थोडक्यात क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये नेचरोपॅथी हे जर दुसरं वर्टिकल आहे, हे या सगळ्या प्रकारांतर, प्रयोगानंतर आणि कालपर्यंत कोरोनामुळे आलं असं म्हणजे कोरोनाने मला एक एक्स्ट्रा बूस्ट दिलं. म्हणजे आपण जे म्हणतो की प्रॉब्लेम मध्ये ऑपॉर्च्युनिटी दडलेली असते, फक्त तुमची बघायची नजर पाहिजे. मस्तच. अतिशय आवडलं. एक तुला सांगायचं म्हणजे सीईडीपी इन्स्टिट्यूट मध्ये जून 2024 मे जून 2024 2 महिने मी शिकवत होतो. सी वर्ल्ड इज टू स्मॉल. शाहीद म्हणून ज्या हिंदी आहेत त्यांच्यावर माझं कनेक्ट होतं आणि मग ते प्रोजेक्ट डिझाईन झालं होतं. एनी विच वेज, पण सीईडीपी खरंच या बऱ्याच कोर्सेससाठी अतिशय चांगलं इन्स्टिट्यूट आहे. कारण 2 महिने इथं राहून मलाही हा अनुभव आलेला आहे की जो व्हरायटी ऑफ कोर्सेस जर तुम्हाला हवे असतील एक्सपोजर म्हणून, तर इट इज अ व्हेरी गुड इन्स्टिट्यूट. फॅन्टॅस्टिक. सो या झाल्या अडचणी, संधी यांचा तू पुरेपूर सामनाही केलास आणि फायदाही करून घेतलास. ग्रेट. आता आपण थोडंसं तुझ्या आवडीनिवडी आणि छंदांकडे येऊ.
मोकळा वेळ जर सावनीला असेल तर सावनीला काय करायला आवडतं? खरं सांगायचं तर मी मोकळ्या वेळेमध्ये मला थोडं माइंड ना रिलॅक्स करायच्या गोष्टी आवडतात. मी स्ट्रेसफुल म्हणजे मारदाडीचं वगैरे बघणारी मुलगी नाही. मला छान सुंदर गाणी ऐकायला आवडतात, ती पण शांत याच्यातली. मला कार्टून्स बघायला आवडतात. पण गाणी कुठली, हिंदी का मराठी? दोन्ही पण शांत पाहिजे, मंद गाणी, धडामधूमची नाही पाहिजे. आणि मला माझ्या आवडत्या लोकांबरोबर गप्पा मारायला पण आवडतात, फिरायला पण आवडतं. आणि मेन म्हणजे माझं जर आवड विचारली रिकाम्या वेळेत मी घरात काय करतो, मला कुकिंग करायला प्रचंड आवडतं. वा, क्या बात आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या धकाधकीत सुद्धा तुला स्वयंपाक करायला आवडतं. म्हणजे मी घरात जर रिकामी जरी बसली असेल तर मी थोड्या वेळाने अर्धा तासाने विचार करते हा पदार्थ ट्राय करून बघायचा का, असं होतं माझं. मग मला असं वाटतं की आपण स्वतःच आराम नाही करत आहे, आपल्याला कोणी कामाला नाही लावत आहे, बरोबर, आपणच आपल्याला कामाला लावतो. बरोबर, कारण कुकिंग मला प्रचंड आवडतं. वा, ग्रेट. आणि आवडत असेल ना तर माणूस स्वतः हिरवीने करतो, कारण की पॅशन असते. फॅन्टास्टिक. याच्याशिवाय काही वेगळ्या निवडी, आवडी निवडी? फिरायला आवडतं आणि नाती जपायला प्रचंड आवडतात. ग्रेट. म्हणजे ही आवड असणं हे झाली खूप. कारण माझं मी जर एखाद्याशी नातं जोडलं तर मी ते लाईफ टाइम कधीच नाही तोडत. म्हणजे माझ्या इव्हन माझ्या बालवडीच्या लहान मैत्रिणी आतापर्यंतही माझे त्यांच्याशी संबंध टिकून आहे. हो, मी कधीच एकदा हात पकडल्यावर मी कधी सोडत नाही, हे माझं हे असतं. आणि मी मैत्री प्रॉपर टिकवते आणि एकदम प्युअरली टिकवते. करते तर प्रॉपर करते, नाही तर करतच नाही. म्हणजे सावनी पटकन मैत्री करेल असं नाही, पण सावनीने मैत्री केली तर मग सावनी तोडत नाही. क्या बात, जबरदस्त. आज बऱ्याच गोष्टी सावनीबद्दल अशा कळत आहेत, कारण सावनी आधी मुळातच कमी बोलते, मितभाषी आहे. बरं बोलते ते पण अगदी हळूहळू बोलते. पण आज मला सुद्धा स्वतःला असं वाटतंय मुलाखत घेताना की तू ज्या फ्लो मध्ये बोलतेस मी कमी नाही बोलत, खरोखर कमी नाही बोलत. आणि मित्रांनो, मला असं वाटतं हे तुम्हालाही मुलाखत बघताना पटेल की अरे आम्ही सावनी कधी बघितलीच नव्हती. म्हणजे परत एकदा हे सिद्ध झालेलं आहे की आपल्याला जे 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 कल्याण चॅप्टर मेंबर्स बद्दल जाणून घ्यायचंय व्यावसायिक दृष्टिकोनाशिवाय ते ते आपल्याला हे मेंबर्स देत आहेत आणि आपल्याला त्यांची नव्याने ओळख होती. सावनी, पुढे जाऊया. तू मस्त गप्पा झाले तुझ्यावर बरोबर, आवडी निवडी आणि छंद झाले. BBNG तू जॉईन केलंस एक साधारण 2-3 वर्षांपूर्वी आणि तिकडने अतिशय उत्तम बिझनेस होतोय. एक बिझनेस नेटवर्किंग फोरम, तोही आपल्या ज्ञातीचा. तर नेटवर्किंग कडे तू कशी पाहतेस? ऍक्च्युली फ्रँकली सांगायचं आणि एकदम प्रामाणिकपणे सांगायचं तर मी बिझनेस वाढवण्यासाठीच हा BBNG जॉईन केलेला. बरोबर. कारण फ्रेंड्स वगैरे माझे होते असे, त्यामुळे मला असं कारण कल्याणात राहिलेली, एवढ्या ठिकाणी जॉब केलेला आहे. पण जेव्हा मी BBNG जॉईन केलं तेव्हा मला खूप आपली लोक भेटली, एकदम म्हणजे म्हणतात ना की ज्यांच्याशी आपण खूप अटॅच होऊ शकलो प्रामाणिकपणे आणि प्युअर मनाने, ना की मला तुझ्याकडून फायदा आहे तुला माझ्याकडून फायदा आहे असं नाही. बिझनेस सोडूनही त्यांच्याशी फॅमिली रिलेशन झाले. बिझनेस तर मिळतोच आहे, आपल्या कामामुळे आपण प्रामाणिक राहिलो आणि सगळ्या गोष्टी क्वालिटी आणि व्हॅल्यू असली की बिझनेस येतोच. आणि मेन म्हणजे आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्याच ह्याच्यामध्ये आपण आपल्याच लोकांना कामं देतो आणि त्यांच्याकडून आपल्याला कामं मिळतात, हा एक आनंद आहे. आणि प्लस आपल्याला एक फॅमिली मिळते. नक्कीच, खूपच चांगली गोष्ट आहे मला बिझनेस याच्यावर. हा तुझा राहिला इंटँजिबल बेनिफिट. म्हणजे कधी मी विचार नव्हता केला की मी एका कोणत्या बिझनेसच्या मध्ये जाईल आणि तिथे माझे एवढे म्हणजे जीवाभावाची लोक मला भेटली, पण जी भेटली ती मला खूप, म्हणजे मला त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. नक्कीच, प्रश्न नाही. आणि कल्याण चॅप्टरची खासियत आहे की आपल्याला बॉन्डिंग आणि कनेक्ट हे अतिशय हेवा वाटणार आहे. मित्रांनो, परत एकदा कल्याण चॅप्टरचं कौतुक का होतं, म्हणजे मेंबर्स कडनं कौतुक का होतं ह्याचं अतिशय स्पष्टपणे सावनीनेही सांगितलेलं आहे. नेटवर्किंग फोरम मध्ये टिकून राहिलेलं काय होतं आता हे तिला विचारलं. नेटवर्किंग फोरमचा फायदा निश्चित तू जसं म्हणालीस की व्यवसाय करायला चालू, पण मग प्रत्येक येणारे लोक माणसाला व्यवसाय मिळतोच असं, मग तुला असं काय वाटतं की तुला व्यवसाय कशामुळे मिळाला? मला असं वाटतं आपण जी प्रत्येक जण आपल्याला पहिले एक काम देतो आणि ते काम आवडलं तर तो आपल्याला रिपीट कामं देतो. बरोबर. तर माझं एकच आहे की मी जेव्हा कधी पण बिझनेस स्टार्ट केला तेव्हा आणि BBNG जॉईन केलं तेव्हा मी माझं 100% द्यायचं ट्राय करते. आणि क्वालिटी आणि मला इव्हन अर्जंट जरी सांगितलं तरी मी देऊ शकते. आता जसं आपल्या BBNG चे काही मेंबर्स आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की सावनीला अर्धा रात्री जरी सांगितलं तरी सावनी दुसऱ्या दिवशी
रेडी करून देते. वा. भले त्यामध्ये मला खूप स्ट्रगल करावा लागतो, पण नक्कीच, मला माहिती नक्कीच. असतं की त्या व्यक्तीला ती गोष्ट अर्जंट आहे. बरोबर. आणि तिने मुद्दाम नसतं केलेलं किंवा त्याला ते लक्षात नसतं आलेलं. बरोबर. कारण मी डिझायनर आहे, मला माहिती त्या गोष्टीला वेळ लागतो, पण जो नक्कीच. डिझायनर नाहीये ना बरोबर. त्याला ते माहितीच नाहीये की त्या गोष्टीला वेळ बरोबर लागतो. आहे. खरं आहे, खरं आहे. त्याच्यामुळे मग ती गोष्ट टाइमावर देणं, क्वालिटी जपणं किंवा प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार कामं देणं, नक्कीच ह्या गोष्टींमुळे मग मला असं वाटतं की बिझनेस मिळतो आपल्याला. नक्कीच नक्कीच त्याच्या मागे निश्चितच कष्ट आहे. जर आता म्हणालीस की मागे पडद्याच्या काय होतं हे ऑर्डर देण्याला हे माहिती माहिती नसतं. नसतं. कारण खूप वेळा माझं म्हणजे जे डिझायनर असते त्यांना माहितीच आहे, खूप स्ट्रगल होता, खूप पीसी वरती हे लागलेलं असतं, पुढाकार खूप होते. आणि आपल्याला फक्त त्यांचं काम नसतं, आपल्याला आमचे बाकीचे पण कस्टमर्स असतात नक्कीच त्यांच्यामुळे. पण ज्या व्यक्तीने अर्जंट सांगितलंय त्यालाही तेवढी अर्जन्सी आहे ही लक्षात घेऊन त्याला आपलं प्रॉब्लेम सांगत नाही बसायचे. त्याला म्हणतच मॅडम सर तुम्हाला मिळतील एवढीच गोष्ट मी करते. मी त्यांना माझे प्रॉब्लेम सांगत नाही बसत, पण त्यांना टाइमवर द्यायची 100% मी प्रयत्न करतेच. आणि ते जवळपास 200% यशस्वी होतो. आणि हे तुला मिळालं टेस्टिमोनियल मधनं कळतच. ग्रेट. शेवटच्या टप्प्यात आलोय सावनी आपण. रॅपिड फायर राऊंड खेळणार. रॅपिड फायर राऊंड तू याच्या आधीच्या इंटरव्ह्यू बघितले असतील. रॅपिड फायरला मी 10 प्रश्न विचारणार आणि तुला जी उत्तरं पटकन सुचतील ती तू उत्तर द्यायची. सुरू करायची. ग्रेट. मोकळ्या वेळेत आता आपण हा विषय छेडला होता ती रॅपिड फायर मध्ये. मोकळ्या वेळेत सावनी काय करते? शांत बसते, फिरायला जाते का झोप काढते? झोपत नाही मी तशी. मी शांत बसते. काय होते पण मला शांत बसायला खूप आवडतं. ग्रेट. फॅन्टास्टिक. म्हणजे मला स्वतःला टाइम द्यायला खूप आवडतं आणि फिरायला पण जाते. माझे जे आवडीचे फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याबरोबर मला आवडतं फिरायला जायला. हा फिरायला. पण शांतही बसते. शांत बसते. व्हेरी गुड. म्हणजे रिलॅक्सिंग युअर सेल्फ यू ऑल्सो. म्हणजे मी 2 तास पण चुपचाप बसू शकते. आवडता छंद सावनीचा कोणता? सिनेमा पाहणे, निसर्गात फिरणे, नवीन कपडे घेणे का स्वयंपाक करणे? स्वयंपाक करणे आणि फिरणे. वा क्या बात आहे. 3 भांडण झालं तर कोण जास्त रागवतं? तू का धीरज? आणि मग कोण कोणाची समजूत घालतं? ऍक्च्युली तोच रागवतो जास्त. मी अशी चिडकी नाहीये. मी आहे पण मी अशी लगेच शांत पण होते. लगेच समजूत घालायची वेळच नाहीये. जसं मी मगाशी म्हटलं तसं समजूत घालायची वेळच नाहीये. कारण कसं आहे ते एक नेचरच आहे. माहित नाही. यू इन्स्टंटली करेक्ट. हा मी डायरेक्ट नॉर्मल होऊन जाते. म्हणजे मी खाली गेली की मी नॉर्मल झालेली असते. मला लक्षात पण नाही की मागे काय झालेलं असतं. बरोबर. हे माझं स्वभावातच आहे. त्याच्यामुळे मला कोणाला मस्का लावायची किंवा माझा आहे थोडासा स्वभाव, पण कोणाला मला मस्का लावायची वेळ नाही येऊ देत मी. बरोबर. ग्रेट. फॅन्टास्टिक. धीरज इंटरव्ह्यू बघितल्यानंतर सांग, व्यवसाय करताना ज्या अडचणी आल्या त्यातून शिकायला मिळालेली एक गोष्ट कोणती? स्पर्धेला जिद्दीने सामोरं जायचं, आपले काम चोख करायचं का सतत त्रास देणाऱ्या क्लायंट बरोबर जुळवून घ्यायचं? तिन्ही पण गोष्टी ऍक्च्युली. म्हणजे गुगली व्यवस्थित पडला आणि अतिशय गरजेच्या तिन्ही गोष्टी व्यवसाय. पुढचा प्रश्न, नेटवर्किंग फोरमवर कोणता दृष्टिकोन जॉईन व्हावं? लोकसंग्रह करावा, निव्वळ धंदा बाकीचा धंदा जाऊ दे, का आपण आपलं सामाजिक देणं जी लागतो ही भावना असावी? ऍक्च्युली आपल्याला आपली कधी कधी आपले चांगले लोक पण भेटतात, बिझनेस पण मिळतो आणि आपले कॉन्टॅक्ट वाढत जातात. आणि जेवढे कॉन्टॅक्ट जास्त वाढतील, जसं तुम्ही तुमच्या याच्यात सांगतात मंगळवार की कोण कधी काय हे घेऊन येईल तसं सांगता नाहीये. हे मला त्याच्यातनं जाम जाणवतं. म्हणजे लोकसंग्रह झाला तर व्यवसाय निश्चितपणे. आणि एक माणूस आपलं काम आवडलं की तो दुसऱ्याला नक्कीच सांग. म्हणजे वर्ड ऑफ माउथ रेकमेंडेशन. नक्कीच. ग्रेट. कल्याण व्यतिरिक्त जर स्थायिक व्हावं लागलं तर कुठे जायला आवडेल? डोंबिवली, ठाणे का मुंबई? ऍक्च्युली मी लग्नाच्या आधी विचार करायची मला पुण्याला शिकवायचं, पण मला पुणे जाणं आवडायचं. पण माहित नाही, मी अजून कधी कुठे गेलीच नाहीये, त्यामुळे मला माहिती नाही की मला दुसरं आवडेल की नाही. पण आता जर विचार केला डोंबिवली आवडेल मला, जवळच्या जवळ. म्हणजे कल्याणातून तिकडून डोंबिवली संतुरत असते. बर. ग्रेट. कोणत्या गोष्टीमुळे सावनी खूप वैतागते? मुलगी ऐकत नाही म्हणून, नवरा ऐकत नाही म्हणून,
का क्लायंट ऐकत नाही म्हणून? ऐकतच नाही, खोट्यामुळे मी जास्त वैतागते. अच्छा. हा, मला ना खूप खरं बोलायला लागतं. हा, म्हणजे माझं असं जे पण असेल ते समोर असं जे काय ते सांगून मोकळं. पाडून पाडून नाही बोलायचं. हा, एवढंच माझं वैतागण्याचं 90% कारण हेच असतं की बरे माझ्याबद्दल तुम्हाला काही आवडू नाही, मला सांगायचं सावनी मला तुझ्याबद्दल नाही आवडत, मग मी खुश असते. ग्रेट. पण तुम्ही मागून मिळून बोला की मग मला आवडत नाही. इव्हन मी माझ्या मुलीला पण सांगते, तू चूक केली असेल तर तू मला सरळ सांग, मी तुला नाही आवडणार. बरोबर. पण तू खोटं नको बोलू. खोटं बोललीस की आई लागव. सेम धीरजच्या बाबतीत. हा, प्रत्येकाचं. पुढचा प्रश्न, कोणत्या विषयावर सावनी कितीही वेळ बोलू शकते? आज सावनी बोलते स्पष्टच झालेलं आहे. शॉपिंग, नेचरोपॅथी का ग्राफिक डिझाईन? ग्राफिक डिझाईन, नॅचरोपॅथी. अच्छा, काय ते मूळ विषय आहे. ग्रेट. 9वा प्रश्न, कोणत्या गोष्टींचा खूप कंटाळा येतो आणि ती केली नाही ज्यामुळे नुकसान झालं? आर्थिक नियोजन, कटकट करणारे क्लायंट, त्यांचं मॅनेजमेंट, का सतत फोनवर होणाऱ्या चौकशीला उत्तर देणं? आर्थिक नियोजन. जेव्हा मी कमवायला लागलेली ना, तेव्हा माझा मामा मला सारखा म्हणायचा, बघा बेटा पैसा बघ, सेव्ह कर. कोणी कोणाचं नसतं, कोणी. पण मला सगळेच आपले असतात, सेव्ह करायचंय काय नाही, माझंच आहे. मी माणसाला जास्त महत्व द्यायची, पण जसं मोठे होत जातो आपण तेव्हा आपल्याला परिस्थिती एक एक धक्के देत जाते. मग तेव्हा मला कळलं की नाही, आर्थिक नियोजन. मग तो मला खूप मोठा पश्चाताप आहे आतापर्यंत की मी जे काय केलं त्याच्यात मी सेव्हिंग नाही केली त्यावेळेस. म्हणजे एक थोडस एका वयापर्यंत मी असे खूप माझे प्रेमळ आहे, माझेच आहे, माझे त्या गोष्टी करत गेली. मग ते मला थोडस गिल्ट आहे. बरोबर. आणि फायनान्शियल प्लॅनिंग लक्षात ठेवा. आणि शेवटचा प्रश्न, आताचा व्यवसाय सोडून कोणता व्यवसाय करायला आवडेल? मेकअप आर्टिस्ट, फिटनेस ट्रेनर का रेडीमेड लेडीज गार्मेंट्स? फिटनेस ट्रेनर. वा, फॅन्टॅस्टिक. मग आता इथे मला वाटतं आपण असं म्हणू शकतो नेचरवरती आली परत. हो. ग्रेट. सावनी, फॅन्टॅस्टिक. मजा आली रॅपिड फायर राऊंड आणि एकूण इंटरव्ह्यू मध्ये. मित्रांनो, आज आपण गप्पा मारल्या सावनी संगवई यांच्याबरोबर क्रिएटिव्ह वर्ल्डच्या सर्वेसर्वा. तुम्ही मुलाखत बघून खूप मजा घ्याल याची खात्री आहे. आज इथंच थांबू. सावनी, तू वेळात वेळ काढून आलीस तुझ्या बिझी स्केड्यूल म्हणून आणि वेळ दिलास, गप्पा मारल्यास आणि आज आम्हाला एक वेगळी सावनी बघायला मिळाली, त्याबद्दल थँक्यू सो मच. परत पुढच्या भागात भेटू एका नवीन कल्याण मेंबरला सोबत घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.